म्हणून मी टी-शर्टची चालू आहे. Okay, we started 3.5 years back and ही आम्ही एक मुद्दाम PPT तयार केली आहे वेरी आम्ही काय काय कुठल्या माइलस्टोनला चालू केलं ते एक पिक्चरद्वारे आम्ही सांगणार तुम्हाला. And this movie consists of a lot of emotions, a lot of good work and sometimes thrills also. So त्या पार्टमध्ये जाऊया. So मूवीचं नाव आहे माऊली and there are 3 main actors in this movie. The first one is our tribal sisters and tribal brothers and tribal into school kids, due to which this movie started. Second is our all the members and donors list. And I always mention on Facebook and Instagram that God doesn't have time, so He does send His army, and these donors are God's army for us. And last but not least, of course, that is Almighty. कोणी त्याला बाप्पा म्हणतात, कोणी शंकर, कोणी राम, कोणी हनुमान, कोणी अल्लाह, कोणी क्राइस्ट. बट एक पॉवर आहे, त्या पॉवरनी ही सगळी पिक्चर चालू आहे. सो अँड फर्स्ट थिंग टू बी नोटेड, दिस इज ऑल क्राउड फंडेड. आणि आम्ही लिटरली असं बोलू नये पण पैसे मागून हे फाउंडेशन चालू केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला टीव्ही आम्ही मित्रांनी दिला, त्याच्यानंतर पहिले 6 टीव्ही आम्ही आमच्या स्व खर्चाने केले. कोणाला बड्डे असेल तर किंवा दे ना 12,000 रुपये टीव्ही द्यायचा. अरे नाही 4 पैसे नाही, पण ठीक आहे 2,000 नाही, मग 2,000 घेऊन आम्ही असं हे सगळं चालू केलं. तर लेट अस स्टार्ट दिस मूवी. Okay, so our main motto is spreading happiness. And spreading happiness, आनंद देणं हा सगळ्यात सुखाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट असो कोणाच्याही जीवनात. आपण शहरी असो की गावातले असो की पाड्यातले असो, तर आमचा आहे स्प्रेडिंग हॅपीनेस ऑफ सोल पर्पज. अँड दिस इज आवर गोल अँड विजन टू सी दॅट each and every tribal school kid in Maharashtra and later India, आधी महाराष्ट्राचं बघूया, they should get the digital learning. This is our main motto. And access to clean and sufficient water. जो एक आपण मोठा वॉटर प्रोजेक्ट केला होता ग्रीन स्पॅनच्या टीम बरोबर, तो पण आहे पुढे पीपीटीमध्ये. अँड वी वॉन्ट दॅट each tribal hamlet should have lot of graduates figured out the line, ते पण पीपीटीमध्ये आहे. अँड वी वॉन्ट टू इम्पॅक्ट आवर ट्रायबल्स लाईफ, कारण आम्ही त्यांच्यावर 60 वर्ष काम करतोय. तुम्ही पण आता केलं असेल डेफिनेटली, त्यांच्यावर आम्ही राहिलो पण आहे. सो आम्हाला ते माहिती आहे, बिंग अ ग्रासरूट एनजीओ वी नो काय पेन्स आहेत, कसं आहे. तर लेट अस स्टार्ट. So this is the normal tribal hamlet which we are showing you. ही नॉर्मल घरं अशीच असतात त्यांची, फक्त घर तुम्हाला आल्यावर मिळणार नाही. And this is where the deeper connectivity connect is we are having the grassroots NGO. We know the local body, know the Gram Panchayat, we know all these guys staying in the tribal hamlets. We know the spots there. So to implement certain things there, we should have definitely good connect, and we being a grassroots NGO, we definitely do have that. And so this is the start of what we are doing. What we've done. So November 2021, me and my wife, ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आम्ही चाललो नाशिकला आणि आमचा जो मुलगा 7 वर्षाचा होता, हा तो आला नाही. तो आम्ही तिघं नेहमी, मी बायको आणि तो मी नेहमी सगळ्या भागात फिरत असतो. तर जाताना मला सुंदर शाळा दिसली. मी बायकोला म्हटलं की आपली CBSE इंटरनॅशनल, आधी आपल्या एक लांब असा इंटरनॅशनल काही नव्हतं, आता CBSE ICSE झाले. तर त्याला दाखवूया की अशी पण शाळा असते, तुझ्या शाळेत स्विमिंग पूल आणि वॉट नॉट सगळे AC आहे. पण त्या शाळेत काही नसतं. आम्ही तिकडे गेलो तर लहान मुलं धावत आली, आम्ही त्याला 50 पैसे चॉकलेट दिलं. 50 पैशाच्या चॉकलेटमध्ये एवढा आनंद होता, एवढा आनंद की आम्हीच वेगळं झालो की असं कसं होऊ शकतं. 2-3 आठवड्यांवर दिवाळी होती. आम्ही फटाके फोडत नाही, तो पुरते काही घेतले नव्हते. बायकोला म्हटलं की आपण एक काम करू, आपण 20-30 टी-शर्ट घेऊन जाऊ, जेनरिक टी-शर्ट फ्रॉम 5 age to 12-13 age. आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे आम्हाला सर भेटले. त्या 80 रुपयाच्या टी-शर्टमध्ये एवढा आनंद होता. आपली पण 130 रुपयाचं काय काय असतं, तर 80 रुपयामध्ये खूप आनंद होता. तर तिकडे सर भेटले. ते सर बोलले तुम्ही कपडे किंवा अन्नदान करू नका. इफ यू वॉन्ट टू रिअली मेक अ डिफरन्स, डोनेट अ 32 स्मार्ट टीव्ही. हा थॉट माझ्या डोक्यात राहिला. आणि मग माझे 4 बालपणाचे मित्र त्यांना सांगितलं की आपण कॉन्ट्रीब्युट करून टीव्ही घेऊया. त्याच्यानंतर आम्हाला लिस्ट दिली गेली. अँड देन द रेस्ट इज हिस्ट्री. टुडे वी आर स्टँडिंग ॲट, वी हॅव डिजिटाइज्ड 133 एक्स्ट्रीमली लो रेंट ट्रायबल स्कूल किड्स. And 6,894 tribal school kids are enjoying the digital learning. This is of course by God grace and super donors. So this was the start, and then we declared first tribal school on 4th December 2021. So we will be completing 4 years in this December. And so this is our logo on the website. That is, I think आमचा 13वा टीव्ही होता आणि त्या टीव्हीवर आम्ही डोनेशन प्रोग्राम चालू आहे आणि तिकडे जस्ट टॉम अँड जेरी लावतो, टॉम अँड जेरी त्या मुलांसाठी. सो त्याचं ते कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यांनी कधी टीव्ही बघितलंच नव्हता. आणि
आणि आउट ऑफ दिस 133 TVs in the 133 tribal hamlet, 117 are the first TVs there in the full tribal hamlet. Tribal hamlet म्हणजे पाडा, आदिवासी पाडा जिकडे 30, 35, 40 असे घराचं पक्के घर हाडली एका दोन असतात किंवा ते पण नसतात. तर असे आमचे काही इमेज दाखवले की अशी ती शाळा असते, बेंचेस खूप कमी ठिकाणी बेंचेस भेटतील, खाली बसले असतात मुलं. अँड टू हॅव दिस टीव्ही अँड डिजिटल लर्निंग इज लिटरली अ ड्रीम फॉर देम. आणि जस्ट एक लोकेशन दाखवले की ते नदी आहे, हा कसाचा भाग आहे, ही नदी आहे आणि हे असे आपले ट्रायबल जगली स्कूलचं लोकेशन असतं पूर्ण जंगलात आणि दऱ्यांमध्ये या सगळ्या शाळा स्थित असतात. ओके, आणि ही आपली स्टोरी. अँड ऑगस्ट 2022 माझा वाढत होता, तर सर म्हटलं सर आपल्याकडे सगळं आपलं इन्व्हिटेशन झालंय, आपण स्टेशनरी अँड टॉईज अँड ब्ला थिंग सगळं झालंय, तर काय करू शकतो आपण. तर बोलले आम्हाला प्लेट्स द्या, 24 प्लेट्स, 24 वाट्या, 24 चमचे. म्हटलं असं का, तेवढे एका एनजीओनी पोहे चालू केले. त्या मुलांकडे ते पोहे किंवा उपमा अँड शिरा खायला प्लेट्स असतात, ते करवंटी, नारळाची करवंटी घेतात, ती धुतात, किंवा रस्त्यावर पेपर पडला असेल तो पेपर उचलतात, पेपर धुतात आणि त्याच्यावर पोहे किंवा उपमा खातात. मी म्हणतो ठीक आहे, देऊया आपण, नो प्रॉब्लेम. मग सरांना 1-2 महिन्यांनी फोन केला, म्हटलं चालू आहे सगळं चांगलं पाहिजे का. ते बोलले सर ते एनजीओ बॅक आउट. पण बायको बोलली की एनजीओ बॅक आउट, पण त्या लहान मुलं आहेत ती 1ली ते 5वी, त्यांच्या पोटाला जरा सवय लागली असेल. आणि हा पूर्ण कातकरी समाज, कातकरी समाज म्हणजे आदिवासींचा शेवटची कास्ट, त्याच्याकडे काहीच खायला नसतं, ते खेकडे, साप आणि विंचू खातात, हे आम्ही स्वतः बघितलं. मग बायको बोलली की त्यांच्या पोटाला सवय लागली असेल तर आपण काम करू, आपण नाश्ता चालू करू. मग 3 महिने आम्ही नाश्ता केला. मग नंतर ग्रुपमध्ये कोणी 1 महिने, कोणी 2 महिने, कोणाला वाढदिवस हे करता करता टुडे वी आर स्टँडिंग ॲट 290 एक्स्ट्रीमली लोकेटेड ट्रायबल बेसिस स्कूल्स आर हॅव्हिंग न्यूट्रिशियस डेली ब्रेकफास्ट फ्रॉम 10 ट्रायबल बेसिस स्कूल्स. So this is how the नाश्ता स्टोरी स्टार्टेड. हे असे. आणि मग नंतर डोनर्स पण आमचे, कोणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, आई वडिलांचा वाढदिवस आहे, त्यावेळी मला पण यमी लंच पाहिजे. मग हे असे हा बौद्ध पाडा नावाची शाळा आहे, तिकडे आम्ही सगळ्यांना पैसे ट्रान्सफर करतो. ती अंगणवाडीची मावशी ती भात, चिकन, आणि कारण चिकन त्यांच्यासाठी अद्भुत आहे, कारण त्यांना काही मिळतच नाही खायला, आसपास काहीच नसतं. म्हणजे हॉटेल थोडा, हॉटेल तर काही चान्सच नाही, वडापाव सेंटर छोटी टपरी पण नसते, लांब पर्यंत, या 10 किलोमीटर, या 10 किलोमीटर. मी तुमच्यामध्ये खूप जरा बघितलं असेल. एका ठिकाणी तर कसाऱ्याला मिसळपाव 50-55 रुपये मिळतो बाहेर, त्यांच्याकडे पैसे नसतात, आणि 50-55 मिसळपावमध्ये फक्त 2च पाव. आम्ही जर मला बड्डे असेल, आम्ही तिथे पार्टी करतो, 12, दुसरी तिसरी मुलं 12-12, 13-13 पाव खातात, कारण त्याला ते कधीच मिळत नाही खायला. तर अशी डेली ब्रेकफास्टची स्टोरी. देन एक वॉटर व्हील रोलर ट्रक. So this is the roller truck which consists of 45 liters of water. We can roll that from the source of water to a tribal hamlet. यांनी काय होतं, जे 3 हे उचलतात डोक्यावर, त्यांच्यानी त्यांची त्या बायकांचं जे पिरियड्स असतो नसतो त्यांना 365 डेज हे पाणी आणायचं आहे. हे ते वरती उचलण्याने त्यांची मणका पूर्ण जातो आणि लोअर बॅक पूर्ण जाते. वी हॅव रिप्लेस दॅट विथ दिस वॉटर व्हील. यांनी त्याच्या फेऱ्या कमी होतात. म्हणजे काय असतं, तुमच्या पाण्यामध्ये एक विहीर असते, ती विहीर डिसेंबर जानेवारी पाणी असतं, दॅट इज ओनली 500 मीटर्स. जॅन नंतर ती विहीर पुन्हा आटते. दे हॅव टू गो आउटसाइड द ट्रायबल हॅम्लेट विच इज इझिली 1.5-2 किलोमीटर वन टाइम. मार्च एप्रिल नंतर ती पण विहीर आटते, तुम्हाला जंगलात जावं लागतं, विच इज 5-6 किलोमीटर वन टाइम. असे ते 10-12 वेळा फेऱ्या मारतात. सो वी हॅव रिप्लेस दॅट अँड बाय गॉड ग्रेस ऑफकोर्स अँड सुपर डोनर्स and a 1 or 2 NGOs, we have donated 641 water wheels and 9 people that will also got it. And this is one of the beautiful stories where Roti of Khane Greenspan came. So this is Kapur Mahal, one of the extremely located. आता आपण बघितलं नाही, इथे डोंबिवलीहून 110 किलोमीटर जाऊन गाडी ठेवायची. आणि मी तो म्हटलं या पिक्चर मध्ये थ्रिलचा फॅक्टर आहे, थ्रिलचा फॅक्टर इकडे येतो. 110 किलोमीटर गाडी ठेवायची, तिथून 7.5 किलोमीटर पायपिंग करायला लागते. जंगल ट्रेक, आपण जर जातो रायगड रायगडला तसा जंगल ट्रेक आहे. सायकल पण जाऊ शकत नाही, एवढा हॉरिबल. वॉटर टँकर पण सोडून द्या. इकडे एक सोर्स ऑफ वॉटर त्यांचा आहे, पण हे पण आटतं सगळं. आणि 2-3 जणांनी तर तिकडे आपली शाळा पण आहे पाहिजे, आणि तिकडे रोज सर 15 किलोमीटर येऊन जाऊन रोज तो तिकडे शिकवतो. आणि 1-2 लेपर्ड पण त्यांनी तिकडे बघितले. आणि मग आम्ही पहिला आम्ही 6 वॉटर टँक डोनेट केल्या, आणि त्या आम्ही अशा नेल्या, कारण रस्तेच नाहीये. आम्ही देऊन थांबलो आणि 2-2.5 तास, मी या बायको आणि मुलगा, आम्ही 2-2.5 तास विचार होतो की ह्या टाक्या न्यायच्या कशा होत्या. आणि मग 12 वाजता आम्ही चालू केलं, आणि तिथे इमेज
व्हिडिओ होता पण तो व्हिडिओ आता लावला नाही. अँड दॅट इज वेअर आम्हाला नेक्स्ट वॉटर टँक्स पाहिजे होत्या. अँड दॅट इज वेअर रोटरी क्लब ऑफ ठाणे डिफेन्स केम वेअर. सो राऊंड ऑफ अप्लॉज फॉर हे आले होते. आणि तशी आता या टाक्याचा काय फायदा झाला, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आम्ही, फनेल पाईप अँड एव्हरीथिंग लावले. पावसाळ्यानंतर सप्टेंबर नंतर जेव्हा पाऊस संपला त्याच्यानंतर 4.5 महिने त्याच्याकडे पाणी होतं. वेळात आधी पावसाळ्यानंतर पाणी स्टोरेजसाठी काहीच नव्हतं. सो रोटरी क्लब ऑफ ठाणे डिफेन्स थँक्स टू यू, त्यांचं 4.5-5 महिने त्याला पाणी मिळालं आफ्टर monsoon ended. So this is Apurva story. And here are the points: sustainability and ownership, capacity building at the local level, and visibility and reaching underserved areas. Sorry. So एक sustainability प्रोजेक्ट केला आम्ही. आणि लाईक आय मेन्शन आमचं कनेक्ट बिग ग्रासरूट NGO, आमचा कनेक्ट खूप जास्ती आहे. तिकडच्या उपसरपंच सरपंच बरोबर, ग्रामसेवक बरोबर, त्या लोकांबरोबर, त्यांच्यावर ग्राउंडवर आम्हाला कळतं काय पाहिजे काय. And 2022-23 digitization चालूच आहे. And we started with the extremely located tribal area near Kasara, and today we have reached the Diu Daman. We have touched Diu Daman tribal schools. So this is how the schools are. So guys, आम्ही हे लावले. December 23 इथे आम्ही लास्ट वॉटर मिल आमचं डोनेशन होता, 10th वॉटर मिल डोनेशन तिकडे बसलो होतो. आणि तेव्हा मला स्ट्राईक झालं, एव्हरीवन वॉज हॅपी, द डोनर वर हॅपी, द ट्रायबल सिस्टर्स वर हॅपी. तर तेव्हा मला वाटलं की आम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह, काहीतरी परमनंट केलं पाहिजे. दॅट इज वेअर फ्रॉम डिसेंबर 23 मी बायको बोलला, ग्रामसेवक, फॉरेस्टवाले, आम्ही अजून नावाचा एरिया आहे कसाऱ्याच्या आधी, तिकडे आम्ही प्रत्येक पाड्यावर फिरलो. अँड द ओनली एम वॉज एनी ट्रायबल हॅमलेट शुड हॅव water source within 500 meters radius. Either it should be Bandara or it should be a well, and definitely no borewell. तसा करता करता रोटीवर डोंबिवली मिड टाउन ते आले, त्यांनी एक अजनूक उठावायला तिकडे एक पत्रा बांधला. and this is benefiting 115 tribal families there. So हा माझा मुलगा तो आला येतो तिकडे आणि बायको. So ongoing activities we are identifying. आता एवढं फिरतो आम्ही, एवढे सगळं माहिती, तर आम्हाला माहिती आहे की या पाण्यामध्ये वॉटर स्टोरेजचा इश्यू आहे. ऑफकोर्स बांधायला टाकू शकतो पण वॉटर स्टोरेज होतं. तर आम्ही तिकडे भेटतो, त्या माणसाला भेटतो, स्पॉट भेटतो, किती टाक्या काय टाक्या, आपले डोनर्स रेडी असतात. अँड देन वी डू दॅट. सो दिस इज आवर ऑनगोइंग ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू वॉटर. And this is where we would like Rotary, of course, to go into each and every aspect. But this is the stronger volunteer synergy Rotary Club can bring here. This is what we have started few weeks back. शिक्षण अशी एकच गोष्ट आहे ज्याने कुठलाही माणूस घडवू शकतो. आपण सगळे म्हणतो विकसित भारत पाहिजे. होईल डेफिनेटली. 9% आदिवासी आहेत भारतामध्ये, त्यातले 8.5% महाराष्ट्रात आहेत. जर आपल्याला विकसित भारत पाहिजे तर शिक्षण हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे. एव्हरीवन शुड ॲटलीस्ट बी ग्रॅज्युएट. सो नाव आम्हाला लिस्ट मिळाली काही मुलांच्या, त्यांना भेटलो, त्यांच्या घरी गेलो आणि मग देन वी आर डिसाइडिंग दॅट आपण त्यांचं ग्रॅज्युएशन पर्यंत स्पॉन्सरशिप करायची नाही. सो लाईक व्हॉट वी सुपर डोनर्स वी आर स्पॉन्सरिंग टू 12 किड्स देअर अँड लेट अस सी पुढे जाऊ. आणि मध्ये खूप काही गोष्टी केल्या, सगळ्यांनी सांगू शकत नाही. टॉईज झाले, सायकल सेंटर स्वतः आम्ही फिरलो, सायकलसाठी स्वतः रिपेअर केल्या असतो खर्च. आणि मग स्टेशनरी अँड एका ठिकाणी पार्ट किंग्स क्लब हे रिपेअरिंग जे आम्ही फिरलो. म्हणजे दिवाळी, म्हणजे 1-2 वर्षे दिवाळी अशी होती की दिवाळीच्या पहिल्यांदा आपण मस्त नवीन छान छान कपडे घालतो आणि मित्रांच्या घरी जातो, फराळ करतो. पण मी आणि बायको आम्ही 2-3 वेळ चालत जाऊन 2 सायकल आणलेलं भंगारामधून, अशी पण आम्ही हे काढली आहे. अँड सम न्यूज also we got for our digitization. And this is a very, very important side. What we want from you all, the Rotary clubs, to come. Bulk tribal digitization, बढ़ेगा India, बढ़ेगा India. The sirs and teachers are doing their job perfectly, but जर सरळ टीचरांना दाखवायचं असेल की what is galaxy, हे पुस्तकात दाखवू शकत नाही. ड्रॅगन राजवरी हे पुस्तकात दाखवू शकत नाही. शरीरात किती रक्त आहे, किती हाड आहे, ते पुस्तकात दाखवू शकत नाही. That is where digital learning will be the most important and is most important. So we would like you all to join this. There is skill development for tribals. आता मगाशी सर बोलले पॉलिटिकली जात नाही, पण पॉलिटिकली जात नाही. 70-75 वर्ष का आपण नाही केलं एवढं स्किल, डिफरंट नाही. बट आमच्या एका ठिकाणी आमचा प्रोजेक्ट पूर्ण रेडी आहे. थोडक्यात न्यूज सांगतो. तिकडची मुलं 19-20 वर्षाची मुलं ते 50-60 किलोमीटर्स त्या पाड्यातून
लांब जातात ओनली टू डू द लोडिंग अनलोडिंग वर्क आणि त्यांना मिळतात 450-500 रुपये. म्हणजे 70-80 लोड देऊन फक्त मिळतात 450-500 रुपये. बिकॉज दे डोंट हॅव स्किल्स. तर आपण इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फिटर अँड ब्ला ब्ला थिंग्स त्यांना जर स्किल दिलं ते तिकडे जाणार नाही. आसपासच्या एरियामध्ये ते 1000-2000 कमवू शकतात. सो आवर प्रोजेक्ट इज फुल रेडी. वी वॉन्ट यू all to come and join this project also. And like travel education till graduation, check and Mandara, we have 7 Mandara list in Anubhav Kendra. You can come with your technical team, you can see and then we can proceed. So we want Rotary Club to join this project because though we are grassroots NGOs, we would like to a big umbrella like Rotary to come that will help us and travels of course. Then we have 12 wells list also requirement. सॅनिटरी पॅड्स हे तर महाभयंकर आहे कारण तिकडे जास्त मी बोलू शकणार नाही याच्यावर. बट देन दिस इज रिक्वायरमेंट फॉर ईच अँड एव्हरी ट्रायबल. वी वुड लाईक रोटरी टू कम टू few tribal hamlets. We can have that continuous supply of sanitary pads can be done to those our sisters. Daily nutrition breakfast. So as of now, as I mentioned, we are doing it for 10 tribal schools. Rotary Club can join this and we can make it a big one. कारण खूप त्या वयात आता आपल्याला भूक लागते त्या वयात तर डेफिनेटली खूप असणार. And then improving tribal elementary schools infrastructure now because we have visited 133. We have the list of tribal elementary schools where coloring or roof repairing or blah blah things can be done. So we have that list ready. So this is slide we have done for you. So we can have this question answers in right now or we can have it one. But we are one stop. We are not. I will not say shop, but we are one stop destination for all the needs the tribals have. And last slide is what we have done right now. Till now, sorry, in 3.5 years, we did at 133 tribal LP schools, 6 and 9 for after the fisheries, water tanks. We have, and this is all crowdfunding. And we have donated 125 water tanks, 2,000 liter, 5,000 liter, and daily nutritious breakfast we have done. Then stationery donation we have done a lot of things. 500 dozen stationery, sports equipment, writing pads, laptop PCs, slates, lazy, 100 cycles, bunk beds to hostel, and then one check dam we have built with the help of Rotary Club. Then food grains. So today also, Robin Hood Army they have donated I think 250-350 tribal families food grain donations. Then we have repaired a few of the schools in terms of color and repairing, and then green boards. We have donated 62 numbers and more 25 are in the pipeline next month. And thanks to donors and 641 water bills. And much more is there, but what is there? And that is a big thank you from one of our. Thank you for listening. I'd like to say something about Jarudatta since we started coming in a few months back. He and his wife every Saturday, Sunday just take a drive, visit. Let's get that. Yeah. Please. Along with his small son. They start every Saturday, Sunday. They go and visit all the tribal areas. Spend the entire day going to the areas where even our Rotary community corp can't reach, because we have Rotary community corp which are there in some of the villages. But these tribal, I have traveled with him for 7.5 kilometers. I mean, it was so exhausting. He's talking about walking, traveling. What Walking. was walking. So 7.5 kilometers, 7.5 kilometers coming back on the same day. And we do it regularly. And working with him, I have found one thing, that being a grassroots player, okay, they know exactly what the problem is. Okay, they try to find quick solution. They come to us, okay, and we discuss the solution. Then we'll try to give some kind of a permanent solutions. But permanent solutions कभी निकलता नहीं है. We even try to do a well digging, but वहाँ पे मशीन ही पहुँच नहीं सकती. तो आप well dig कैसे करोगे? So that's why we opted for rainwater harvesting and gave them so many water tanks, which they took them, and today means they are storing the rainwater which lasts for at least 4 months. So we are doubling the capacity wherever we have given one round of water tanks at each
house. But wherever they require 2 tanks, okay, we are ready to give that. Okay, and such kind of ideas come. So flexibility comes through them. Okay, any particular thing that we want, that we can implement a very flexible kind of a solution to this, and we are very quick. So this is the advantage that comes from a grassroots level NGOs like. Thank you very much. I will invite DG and Chief Guest to please recognize.